हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल एस फॉर सोनल. मी आणि सोनल आम्ही निघालो आहोत एका भन्नाट आणि खूपच खास ट्रिपला यावेळेला, आणि ते म्हणजे रण महोत्सव जे कच्छ गुजरातमध्ये आहे. पांढऱ्या मिठाच्या वाळवंटातील हा रंगबेरंगी उत्सव संस्कृती, संगीत आणि भन्नाट वाईब्सने भरलेला असतो. आम्ही प्रत्येक वर्षी ह्या ट्रिपची वाट बघत होतो. आम्ही खूप प्लॅन करत होतो, पण यावर्षी ठरवलं की नाही, आपण ते करूच. सो लेट्स बिगिन. आणि आमची ट्रेन आहे बँड्राहून, तर ही जर्नी मी तुमच्याबरोबर शेअर करतो. पुण्याहून कच्छसाठी डायरेक्ट फ्लाईट नसल्यामुळे आम्ही ह्या वेळेला ट्रेनने जाण्याचा निर्णय घेतला. आणि डायरेक्ट ट्रेन पण नाही आहे पुण्याहून, त्याच्यामुळे आम्ही बँड्राहून ट्रेन पकडण्याचा निर्णय घेतला. बँड्राहून ती ट्रेन संध्याकाळी 5:30 वाजता सुटते, जी दुसऱ्या दिवशी भुज स्टेशनला तुम्हाला सकाळी 8:30 वाजता पोहोचवते. तर साधारणतः 14-14.5 तासाची जर्नी होते. मी जी ट्रेन बुक केली आहे ती भुज एक्सप्रेस आहे. ती बँड्रा टर्मिनसपासून भुजपर्यंत ती ट्रेन आहे. तर मी 2 एची तिकीट्स बुक केली होती. त्यात सेकंड ए सी, थर्ड ए सी असं असतं. मी सेकंड ए सीची तिकीट्स बुक केली होती, पण माझी बुकिंग कन्फर्म नाही आहे. स्टील वी आर इन RAC. आम्ही RACमध्ये आहे. आणि त्याबरोबर आम्हाला काय काय मिळालं सीट जेव्हा बुक केली तेव्हा मला हे बेडशीट्स मिळतात. 2 बेडशीट्स आहेत, त्यांनी प्रॉपर रॅप केलेले असतात छान, कारण कोणाचे हात लागू नये आणि कोणी यूज करू नये असे तुमच्या सीट्सवर ठेवलेले असतात. आणि ह्या तुमच्या सीट्सवर ठेवलेले असतात. त्याबरोबर तुम्हाला ब्लँकेट मिळतात, आणि ब्लँकेटची क्वालिटी खरंच खूप छान आहे. खूप जाड ब्लँकेट आहे. म्हणजे कोणाला त्रास होत असेल ACचा तर त्याच्यासाठी खूप उत्तम. आणि पिलो तुम्हाला मिळतं त्याच्यावर. तुम्हाला हवं तर तुम्ही एक्स्ट्रा पिलो मागवू शकता, पण एक पिलो इनफ होऊन जातो. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला मिळतात टॉवेल्स, हँड टॉवेल्स. हे त्याने आता दिले आम्हाला. प्रत्येकी एक तुम्हाला हँड टॉवेल मिळतो. बाकी चार्जिंग पॉईंट्स आहेत आणि रीडिंग लाईट पण आहे. कम्फर्टेबल जर्नी आहे. ट्रेन खूप चांगली आहे. स्वतः ऑर्डर केलं होतं मी KFCमधून, आणि तो द्यायला आला होते ते वापी स्टेशन. त्याच्याकडनं तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता ट्रेनमध्ये. ते स्टेशन सिलेक्ट करायचं आणि काय ऑर्डर करायचं ते तुम्ही सिलेक्ट करायचं. ते तुम्हाला स्टेशनवर जशी ट्रेन येते डोरवर फक्त तुम्हाला ते डोरवरच आला होता. नंबर सांगितला आणि दर्शन केलं होतं. तिथून फक्त घ्यायचं, खाली उतरण्याची पण गरज नाही. आणि इथे हॉल्ट वापी स्टेशनला हॉल्ट फक्त 2 मिनटाचा होता, म्हणून त्यांनी ते डोरवर यायला सांगितलं. जर हॉल्ट 5-10 मिनटाचं असतं तर ते सीटवर पण तुम्हाला द्यायला येतं. आणि इंडियन रेलला नाराज नाही करायचं म्हणून आम्ही इंडियन रेल्वेचं पण जेवण मागवलं. हे व्हेज थाळी आहे, मध्ये चपाती, राईस, ही भाजी आय थिंक पनीरची आहे, पनीर दिसते त्यात, डाळ, ही दुसरी भाजी आहे, स्वीट, सलाड, लोणचं असं आहे. रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही खूप वेळ मस्त गप्पा मारल्या आणि नंतर झोपून गेलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता वाजलेले 7:30. आम्हाला उठायचं आहे 8:30 येणार आहे आमचं डेस्टिनेशन. आणि मस्त जर्नी झाली, छान वाटलं, छान झोप झाली. काय ना माहिती, बापरे खूप झालं. संपली. काय होतं काय माहिती, व्हाईट सँड व्हाईट माती, काय म्हणता येईल त्याला, पण व्हाईट कलरचे होते, किती सारे होते. और क्या क्या होते. ऑलमोस्ट 15 तासाची जर्नी करून आम्ही भुज स्टेशनला उतरलो. आणि स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही राईटला पाहिलं तर तिकडे तुम्हाला टेंट सिटीचा मोठा बोर्ड दिसेल. मी जी बुकिंग केली होती ती टेंट सिटी कच्छ रण महोत्सवची बुकिंग केली होती. खूप छान आहे व्यवस्था त्यांची. मी चेकिंग केलं, बेसिक डिटेल्स दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तिथे लगेच तुम्ही कलेक्ट ठेवून द्या, म्हणजे तिथून कलेक्ट केलं जातं त्यांच्या थ्रू, आणि तेच लगेजचं टेक केअर करतात. म्हणजे तुम्हाला घेऊन जायचं गरज नाही, तेच लगेज घेतात आणि तेच बसमध्ये लोड करतात. आणि थेट तुमचं जेव्हा चेक इन होतं तेव्हा चेक इन झाल्यानंतर तुमच्या रूमपर्यंत ते लगेज ऑटोमॅटिकली दिलं जातं.
फायनली आम्ही भुजला उतरलो आहे स्टेशनला आणि बस बोर्ड केली आहे टुवर्ड्स रन सिटी रन महोत्सव. फायनली जे आम्हाला 11ची 10ची बस होती पण आम्ही लवकर आलो 10 मिनटं आधी ट्रेन आमची लवकर आली 8:30ची मिळाली निघून पुढे बोलत राहील हे मस्त एन्जॉय हे आम्हाला रन सिटी जे टेन सिटी आहे त्यांच्यातर्फे मिळालं आहे. बस पण त्यांचीच आहे. त्यांचं पिकअप अँड ड्रॉप त्यांचं असतं. इथून 1.5 तास लागणार आहे टेन सिटीला पोहोचायला आणि ते प्रॉपर एकदम डेझर्ट जवळ आहे ना एकदम. जेव्हा बस येणार आम्ही हां 10ची बस होती. आम्ही 10ची बस बोर्ड केली असती तर आपण 12पर्यंत पोहोचलो असतो. आता आपण 10 10:30पर्यंत पोहोचणार. बस चालू झाली आता आणि सगळं त्यांनीच दिले आम्हाला स्नॅक्स वगैरे. त्यांनी दिलेले स्नॅक्स आम्ही आता एन्जॉय करतो आणि त्यांनी सांगितलं की मध्ये अजून कुठेतरी गाडी थांबणार आहे आणि तेव्हा ते ब्रेकफास्ट पण देणार आहे. त्यांनी सोनूला माहीत नव्हतं. हां सिरियसली सांगितलं नव्हतं तिला. ते ब्रेकफास्ट पण त्यांच्याकडनंच आहे. पोचायला 1.5 तास आहे. ही पण जर्नी तुमच्याशी शेअर करतो. गाडी थांबली आहे इथे ब्रेकफास्टसाठी. इकडे मावा फेमस आहे म्हणे. मावा घेतलं मी. हा ना मस्त आले ना ओली बाई नक्की ड्रायव्हर खूप छान आणि यांचे बोलतात बघा. आप खाओ से बच्चा बना के देंगे. अच्छा आपका ध्यान है कि नहीं चना चटपट बनेगा झटपट. 1 2 3 मजा नहीं आएगा तो बिल्कुल है फ्री. देने के लगते नहीं है पैसे बना के देने वाले भी नहीं ऐसे. इसीलिए पहले खिलाते बाद में हम आपको हिलाते. चना चटपट बना देंगे झटपट. इसीलिए पहले कराते टेस्ट क्योंकि आप हमारे गेस्ट. चना खाने के बाद में ही करना रेस्ट टाइम मत करिएगा क्योंकि हमारे पास चने का टाइम होता है कम में हो जाएगा नम हो जाएगा पोजा फिर मत कहना टेस्ट में आगे लोचा. इसीलिए बोलते हैं दीजिएगा गुरु और कर दीजिएगा शुरू. क्या बात है. बात में दम तभी चना बेच रहे हैं इधर हम. क्या लग रहा है किसी से कम? बिल्कुल नहीं. क्या बात है सर. क्या बात है सर. क्या बात. ये बात है. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर आम्ही निघालो रन महोत्सव टेंट सिटीसाठी. आणि ॲक्च्युली टेंट सिटी हे ढोरडो गावात आहे. तर ढोरडो गावाचं जे मेन प्रवेशद्वार आहे तिथून त्यांची एंट्री केली जाते या टेंट सिटीची. टोटल 80 किलोमीटर्स आहे भुज स्टेशनपासून. साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात. आता आम्ही बुकिंग केलं होतं म्हणून आम्हाला बसेस अवेलेबल होत्या भुज स्टेशनपासून टेंट सिटीपर्यंत. त्या आमच्या पॅकेजमध्येच इन्क्लुडेड होत्या. पण जर तुम्ही बुकिंग केलं नसेल तर तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल्सही अवेलेबल आहेत. तर ते 2,500 ते 3,000 रुपये घेतात डेस्टिनेशनपर्यंत ड्रॉप करायला. ते डिपेंड करतं की ऑफ सीझन असेल तर कदाचित कमी होतं. डेस्टिनेशनपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला मध्ये छोटी छोटी गावं लागतात. ती बघूनही खूप मस्त वाटतं. फायनली 2.5 तासानंतर आम्ही आलेलो आहोत टेंट सिटीला. मस्त आमचं वेलकम झालेलं आहे. ढोल वाजवून छान डान्स केला आणि आता एंट्री केलेली आहे. बघूया मध्ये काय काय आहे. आणि स्टार्टिंग तर इथे शॉप दिसतं क्राफ्ट मार्केट ज्याच्यामध्ये खूप सारे आहेत
स्टॉल बघूया. ॲक्च्युली लगेज येते. ते बोलले की तुमचं बॅग जे लगेज आहे ते डायरेक्ट टेंटमध्येच, तुमचा जो टेंट असेल तिथेच येणार. त्याला टॅग लावलेला आहे, सो ते आपल्या डायरेक्ट टेंटमध्येच येणार. आणि एवढं मोठं एरिया आहे आणि किती सुंदर आहे. चलो रिसेप्शनला जाऊन आपला टेंट नंबर घेऊया. त्यांचा रिसेप्शन एरियाही बऱ्यापैकी मोठा आहे. तिथे अप्रॉक्सिमेट 100 ते 200 माणसं वेट करू शकतात जोपर्यंत तुम्हाला टेंट अलोकेट होत नाही. आणि त्यात पण त्यांच्याकडनं अनलिमिटेड टी, कॉफी आणि स्नॅक्स सर्व्ह होत राहतात. त्याच्या अलोकेट झाला आहे आम्हाला I6 अशा बग्गी आहेत ज्या तुम्हाला कॉटेजपर्यंत घेऊन जातात. माझी सगळ्यात फेवरेट जागा हीच असते. बग्गी म्हटलं की आधी मी याच्यासाठी पळते. मजा येते ना उलट बघायला. आणि खूप मोठी आहे ॲक्च्युली. टेंट सिटी म्हणजे सिटी आहे पूर्ण. ॲक्च्युली मी पायी चालून आले, बघितलं पुढेपर्यंत. आता तुम्ही पूर्ण बघा. इसका मेरा लगेज तो आ जाएगा. थैंक यू. सर आपका अंदर फूड कूपन है, आप खाना खाने जो भी आपको साथ में लेके जाओ. ठीक है. सो फायनली वी रिच टेंट सिटी भुज. किती टेंट आहे, किती. आम्हाला एक रूम मिळालेली जी बुक केली होती, त्यांनी ती दाखवली. क्लस्टर आय मध्ये किती नंबर 46 नाही 6 नंबर, ओनली 6 नंबर. बसला दर्शन. आणि टेंट आहेत पूर्ण बाजूला वगैरे, तिथे लांब लांब पर्यंत फक्त टेंट टेंट टेंट. आणि खूप छान वाटतंय. मी पटकन एक वीक तुम्हाला रूम टूर नाही टेंट टूर देते. हे एंट्रन्स. बेड डबल. फॅन. रात्री थंडी असेल त्यामुळे काय एवढं लागणार नाही. विंटर डेज आहेत म्हणून. 2 बॉटल्स, टिश्यू, ही सगळी इन्फॉर्मेशन. इथे आहे वॉशरूम. अरे बरंच मोठं आहे. टेंट सिटी 350 एकरपेक्षा जास्तमध्ये पसरलेली आहे आणि इथे खूप क्लस्टर्स आहेत. तर आमचाच क्लस्टर आई होता, तर त्याच्या पुढेही क्लस्टर्स असतील. सो मजा आली. चेक इन वगैरे केलं आम्ही. नंतर फ्रेश झालो, थोडा आराम केला आणि मग आम्ही जेवायला गेलो. तर आराम गरजेचा होता कारण रात्रभरचा प्रवासही होता. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. तुमचे येणारे ब्लॉग्स नक्की पाहत राहतात कारण त्यात खूप धमाल येणार आहे. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बी हॅपी, कीप स्माइलिंग. बाय.